अतिशय पौष्टिक आणि आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। हे लाडू आपण अगदी झटपट कमी वेळामध्ये बनवू शकतो आणि यासाठी जास्त इन्ग्रेडियंट पण लागत नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। लाडू बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी ती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घेते। तर इथे मी 1.5 कप शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। तुम्हाला जितके लाडू बनवायचे असतील त्यानुसार शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपल्याला शेंगदाणे मंद आचेवरतीच खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आपण जितके खरपूस शेंगदाणे भाजू तितके आपले लाडू चवदार लागतात आणि हे शेंगदाणे भाजायला साधारण 3 ते 4 मिनिट लागतात, कारण आपल्याला हे मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे, खरपूस असे शेंगदाणे भाजलेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत। आपण शेंगदाणे व्यवस्थित असे थंड करून घेतलेले आहेत। आता सर्व शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहोत। तर आपल्याला खूप जास्त बारीक फिरवायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं। तर मी एकदा हे फिरवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता आपण व्यवस्थित हे फिरवून घेतलेलं आहे आणि थोडंसं मोठालं ठेवलेलं आहे, खूप जास्त बारीक केलेलं नाही आहे। आपण असेच राहिलेले शेंगदाणे पण फिरवून घेऊयात। तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा। त्यामुळे मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि कोणतीही रेसिपी मिस होणार नाही। इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त सर्व फिरवून घेतलेलं आहे। एकदा मी व्यवस्थित हे हाताने मिक्स करून घेते। आता या शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपण गूळ टाकून घेऊया। तर इथे मी 1 कप गूळ चिरून घेतलेला आहे। तर बारीक चिरल्यामुळे तो आपल्या कुटामध्ये एकजीव व्हायला मदत होते। तर इथे तुम्हाला जितके गोड लाडू हवे असतील त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि खूप जास्त गोड लाडू पण खाऊ वाटत नाही, त्यामुळे मी थोडंसं कमी प्रमाणामध्येच गूळ टाकलेला आहे। मी 1 कपामधला पण थोडासा गूळ ठेवलेला होता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपल्याला एकदा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण सर्व मिश्रण व्यवस्थित असं फिरवून घेतलंय, मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपण हे सर्व एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। असंच मी बाकीचं पण मिश्रण सर्व फिरवून घेते। आपण सर्व मिश्रण व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे। एकदा मी हाताने मिक्स करून घेते। आता आपण याचे लाडू वळवू शकतो। तुम्ही पाहू शकता काही झटपट लाडू वळले जातात, मस्त असं तेल सुटलेलं आहे। आपल्याला जितका मोठा किंवा लहान लाडू बनवायचा असेल तसा आपण लाडू बनवून घेऊ शकतो। मस्त गोल गरगरीत आपला लाडू बनलेला आहे। असेच मी बाकीचे लाडू पण बनवून घेते। हे लाडू अगदी झटपट अगदी कमी वेळामध्ये बनले जातात आणि खायला तर ते पौष्टिक आहेतच। तर आपण इथे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत। हा लाडू खाल्ल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते। दिवसभरामध्ये 1 लाडू जरी खाल्ला तरी पुरेसा आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा। धन्यवाद।